नमस्कार, सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरेगाव शहरात स्वतंत्र हॉकर झोनची निर्मिती करा, सातारा जिल्हा हॉकर संघटनेची मागणी। प्रशासनाला निवेदन सादर। प्रशासनाने कोरेगाव शहरात हॉकर्स झोनची निर्मिती न करता रस्त्यावर दुकाने मांडून विक्री करणाऱ्या हॉकर्सवर कारवाईचा बडगा उगारला आहे। सर्वसामान्य आणि गोरगरीब हॉकर्स यांच्यावर अन्याय होत असून प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी अशी मागणी सातारा जिल्हा हॉकर संघटना कोरेगाव शहर शाखेच्या वतीने करण्यात आली। भारतीय रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सुरेश येवले मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे शहराध्यक्ष प्रशांत गुरव, सचिव विक्रम बर्गे यांच्यासह सभासदांनी सोमवारी दुपारी 1 वाजता प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। यावेळी कोरेगाव शहरात स्वतंत्र हॉकर झोन तयार करावा याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने प्रसिद्ध केलेले राजपत्र आणि सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन व्हावे अशी मागणी करण्यात आली। सुरेश येवले यांनी कोरेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील हॉकर्स यांना नोटिसा बजावून कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिला आहे। त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही आपणास भेटत असून आपल्या निदर्शनास ही बाब आणून देत असल्याचे सांगितले। प्रांताधिकारी नाईक यांनी सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले। प्रशासन कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्य हॉकर्स यांच्यावर अन्याय करणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली। तदनंतर नगरपंचायत कार्यालयात जाऊन उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, कार्यालय अधीक्षक अजित शिंदे यांना निवेदन सादर केले व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना निवेदन सादर केले। पत्रकारांशी बोलताना प्रशांत गुरव यांनी प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली। मी प्रशांत मधुकर गुरव, हॉकर संघटनेचा शहराध्यक्ष। आज या ठिकाणी आम्ही कोरेगाव शहरात राहणारे सर्वांचे हॉकर्स बांधव यांनी सर्वांनी मिळून आज प्रांताधिकारी कोरेगाव यांची समक्ष जाऊन त्यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे। निवेदन सादर करण्याचं कारण त्या या संघटनेच्या वतीनं गेले 2011 सालापासून मी त्याचा सभासद म्हणून पाठपुरावा करत होतो। त्या संदर्भात आम्ही वारंवार प्रशासनाशी जो पत्र व्यवहार केला आहे, जे काय आम्ही काम केलेलं आहे ते प्रांताच्या समोरात आम्ही सर्व मांडणी केलेली आहे। त्याप्रमाणे त्यांनी कारण सांगतो की 1-2 दिवसापूर्वी कोरेगाव नगरपंचायत प्रशासनानं सर्व आमच्या हॉकरधारकांना जे पथविक्रेते रस्ते व्यवसाय करणाऱ्या लोकांना नोटिसा बजावल्या की हे तुमचं काढून घ्या म्हणून। त्या संदर्भात आम्ही गेले 16 सालापासून प्रशासनासंग भांडत आहोत। आम्ही या संदर्भात भारत सरकार यांनी 5/3/14 रोजी अधिसूचना निर्माण केली होती। त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभाग यांच्या राजपत्रातील अधिसूचना 3/8/16 बाबत प्रसिद्ध झालेली होती आणि त्या बाबतीत ती अधिसूचना ही झाल्यानंतर त्याबाबत कुठलीही कारवाई हॉकर संदर्भात झालेली नव्हती। त्याचा आम्ही वारंवार पाठपुरावा केला की आम्हाला जिल्हा कार्यालयाशी आम्ही वारंवार संपर्क केला जिल्हाधिकाऱ्यांशी, परंतु त्याच्या कुठलीही अंमलबजावणी त्या JR-वर होत नव्हती महाराष्ट्र शासनाच्या। तदनंतर आम्ही सर्व हॉकर्स बांधवांनी मिळून, त्यात मी सुद्धा होतो, आम्ही हायकोर्टामध्ये दावा दाखल केला। त्यानंतर तो निकालही आमच्यासारखा झाला आणि त्या निकालामध्ये नमूद करण्यात आलं की सर्व हे पथविक्रेते आहेत यांना व्यवस्थित हॉकर झोन निर्माण करून दिले, त्यांच्या उपजीविकाच्या बाबतीत सर्व नियमावली त्यात सांगितली गेली आणि त्याबाबत आम्ही पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी आदेश दिले। त्या आदेशाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी 2017 सालापासून वेळोवेळी यांना सूचना केलेल्या आहेत, म्हणून ह्या प्रशासनानं थोडंसं दुर्लक्ष झालेलं होतं। मग त्याच्या आम्ही त्यांना आठवण वेळोवेळी करून देत होतो, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची आमच्या या हॉकर बांधवांची दखल घेतली नव्हती। आणि याबाबत आम्ही आता प्रांत साहेबांना भेटलो की आता या नोटीस आलेल्या आहेत। एक तर आमच्या बाबतीतल्या या आहेत अंमलबजावणी कोणतीही झालेली नाही, त्याबाबत आम्ही
लोकप्रतिनिधींना सुद्धा भेटणार आहोत. आता ते इथं नाहीत अशी माहिती मिळाल्यामुळं आम्ही आज सदर पहिली प्रांतसाहेबांना एक निवेदन दिलं, सीओना निवेदन देतोय आणि या आता प्रांताने आम्हाला शब्द दिला आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून सर्वांनी एकत्रित घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या हॉकरवाल्यांच्यावर आम्ही अन्याय करणार नाही असे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. आणि आता आम्ही त्याबाबत सीओना एक निवेदन देतोय. एवढंच बोलेन. आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र. या तोपर्यंत एक हॉकर्सवर कुठलेही अन्याय होणार नाही याचा मी शब्द देतो तुम्हाला सगळ्या लोकांना.